इव्हनिंग एव्हरीवन. अरण्यानंद प्रतिष्ठान आयोजित तीच्या अवकाशात डोकावताना या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मनीषा पाटील आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा हा 6वा दिवस आणि आजच्या 6व्या दिवशी आपल्या सोबत आहेत आरती नाईक मॅम पनवेल वरून आणि त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत पुरुष भान या विषयावरती. त्यांची ओळख आपल्याला त्यांच्या व्याख्यानामधूनच करून घ्यायची आहे. मी त्यांची अडीचच्या कार्यकर्त्या आहेत. विवेकी जोडीदाराची निवड याच्या त्या संवादक आहेत आणि खूप मोठं काम त्या करत आहेत. आत्ताचे जे बरेच इश्यूज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती त्या त्यांच्या व्याख्यानामधून किंवा त्यांची मांडणी जी आहे त्या मांडणीमधून तुमच्याशी संवाद साधणारच आहे. मला तुमच्याकडून खूप साऱ्या प्रश्नांची अपेक्षा आहे. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, मुलींनी असतील, मुलांनी असतील, त्यांनी आवर्जून हे प्रश्न विचारावेत. आणि अरण्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने मी मनापासून आरती मॅम तुमचं स्वागत करते आणि योगेशचे या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी एक खूप चांगली व्यक्ती आमच्या या प्रोग्रामसाठी सुचवलेली आहे. आणि आरती मॅम, आपला हा तीच्या अवकाशात डोकावताना याच्यामध्ये तीच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला जातोय की तिचं जे एक रोल आहेत, आई बहीण किंवा प्रोफेशनल रोल जो आहे त्याच्या पलीकडे जाऊन ती कशी आहे, तिचा अवकाश काय आहे तो शोधण्याचा, त्याच्यामध्ये डोकावण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. सो ओव्हर टू यू आरती मॅम. थँक्यू. येस, थँक्यू मनीषा मॅडम, थँक्यू सो मच. एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर खरं तर बोलायची संधी मला योगेशमुळे मिळते आणि नवीन मैत्रिणी बरोबर सुद्धा ओळख होते. थँक्यू सो मच. इथे जमलेल्या सगळ्यांचे सुरुवातीलाच स्वागत समजा झालेलंच आहे. आपण एका वेगळ्या मुद्द्याला धरून आज बोलतोय बरं का. म्हणजे जसं तुम्ही तीच्या अवकाशात डोकावताना असं म्हणताय, बरं तोही शारदोत्सवाच्या निमित्ताने घेतला गेलेला हा कार्यक्रम आहे असं आपण म्हणतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेऊयात आपण. गेल्या आपण नवरात्र म्हटल्यानंतर 9 दिवस आणि 10वा दिवस जो काही दसऱ्याचा म्हणून साजरा करत असतो, तर या सगळ्या दिवसांमध्ये तिची पूजा किंवा मग ती स्त्री रूपाची पूजा असते, तिच्यातल्या देवी रूपाला एक महत्व दिलेलं असतं किंवा मग तिचा सन्मान असतो, तिचा जागर असतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण तिची उपासना करत असतो. तिच्यातला जो काही बंडखोरपणा आहे, तिच्यातला जो काही कणखरपणा आहे वगैरे 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 असं जे काही सगळं असतं ना, त्याला एक जागर करण्याचा एक प्रयत्न आपण या 9 दिवसाच्या माध्यमातून करत असतो. जनरली करणं असं अपेक्षित असतं. आपल्याकडे होतं काय, पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ह्या फक्त पूजेमध्ये, अर्चनेमध्ये, कर्मकांडांमध्ये हे सगळं 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 हे अशा पद्धतीने अडकवलं जातं. त्याच्यामुळे मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जास्त जास्त अडकत राहतो. आता हे मला तुम्हाला का सांगावं असं वाटतं ते पण बोलते मी. अगदी नवरात्र साजरा करत असताना, देवीचा उत्सव साजरा करत असताना आपण हे विसरू शकत नाही ना की इथे दररोज किती मोठ्या प्रमाणावर तिच्यावरच हल्ले होतात किंवा तिच्यावर बलात्कार होतोय. माझा आवाज ऐकू येतोय व्यवस्थित? येस मॅम. येस, येतोय. आहे ना व्यवस्थित? ओके, येस, अगदी परफेक्ट आहे. हा, बरं. येस, आपण माझा मुद्दा असा होता की मी आज बोलण्यासाठी सुद्धा पुरुष भान या नावाचा जो विषय सुचवलेला होता, त्याचं कारण असं आहे की अलीकडे आपण या विषयाला धरून, या मुद्द्याला धरून मुलांबरोबर, तरुणांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. कारण आपण बाकीचे सगळे प्रयोग करताना पाहतोय किंवा जेंडरवरचे जे काही कार्यशाळा असतील, जसं माझी ओळख देताना यांनी असं म्हटलं की मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदाराची विवेकी निवड याची संवादक आहे. तर विभाग म्हणून स्वतंत्र काम करतो आम्ही आणि त्या विभागाची मी राज्य कार्यवाह म्हणून काही जबाबदारी सांभाळते आहे. पण या मुद्द्याला धरून संवाद करत असताना सुद्धा सगळ्यात महत्वाचा पाया काय आहे आपला, की आपण दोघंही, स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत किंवा अन्य सगळ्या लिंगीची आपण सगळी माणसं असू देत, आपण सगळे सारखे आहोत. समतेच्या तत्वावर, समतेच्या पायावर उभी राहिलेली. मुद्दा माझा असा होता की एकूणच स्त्री आणि पुरुष यांच्या सगळ्यांमध्ये समतेचं प्रस्थापित करताना, समता प्रस्थापित करताना आत्ताच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर सुद्धा आपण थोडंसं बोललं गेलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आम्ही सगळेजण चळवळीत काम करणारी माणसं अस्वस्थ कधी असतो, ज्या वेळेला महिलांवरचे अत्याचार किंवा अशा काहीतरी बलात्कारासारख्या भयंकर घटना घडतात आणि मग तिची आंदोलनं आजूबाजूला पेटलेली दिसतात आपल्याला. खूप आतून असं रक्त खवळत असतं की आपण काहीच करू शकत नाही आहोत का, की इतके अस्वस्थ आपण होतो त्यावेळेला. पण लक्षात घेऊयात आपण, म्हणजे हे प्रत्येक घटनेच्या नंतर जे जे काही घडत जातं त्याचा एकूणच जर आपण अभ्यास केलेला असेल तर लक्षात येतं आत्ताचे जे म्हणजे बलात्कार काही घडत नाहीयेत का, बलात्कार हे वर्षानुवर्ष आपल्याकडे घडत आलेले आहेत.
दर 5 मिनिटाला आपल्याकडे एक बलात्कार या रेटनी बलात्कार आपल्याकडे घडत येताना दिसतात. हा, मग अशीच आंदोलन आपण करत जायचं म्हटलं तर आपण बहुतेक वेळ रस्त्यावरच उभं राहणं अपेक्षित आहे सध्या तरी, कारण हाच रेशिओ आहे सध्याचा, हाच सध्या हे प्रमाण असं वाढत चाललेलं आहे म्हटल्यानंतर आंदोलन करणाऱ्या माणसांनी तिथंच थांबणं अपेक्षित आहे. पण मग तसं नाही घडत. मग काय घडतं तर खूप क्रूर असतात बलात्कार, जे खूप मोठ्या प्रमाणावर हिंसक झालेले असतात, ते खूप वाईट पद्धतीने त्या मुलीची हत्या झालेली असते, खूप खून निर्घुण झालेला असतो. मग निर्भयाचं असेल, कोपर्डीचे बलात्कार असतील, हैदराबादची घटना घडलेली असेल, उन्नावची घटना घडलेली असेल, हे सगळे जे आहेत अगदी आतापर्यंत जे आपण म्हणतोय ते जितकं निर्दय आहे, जितकं निर्घुण आहे, तितके आपण पिसाळलेले असतो आणि मग आपण जाऊन कुठेतरी निषेध नोंदवायचं काम करत असतो. आम्ही असं म्हणतो की तेवढ्यापुरतं जे काही घडतं की नाही त्याचा फारसा उपयोग होईल का? काहीतरी कायदे करा, कडक कायदे करा, शिक्षा द्या, फासावर लटकवा, लिंग छाटून टाका, अशा अगदी ताबडतोबीनं फास्ट ट्रॅक कोर्ट चालवा आणि मग निर्णय पटापट असे होऊ देत आणि मग हे सगळं थांबेल, असा जो भाबडा आशावाद आहे ना, ह्या सगळ्यावर तरुणांशी बोलणं किंवा एकूणच तरुण पिढी काय विचार करते या सगळ्यामागे आणि खरोखर हे उपाय आहेत का, याच्यावर विचार करायला जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा एक लक्षात आलं की असं नाहीये हे बरोबरचं काम. आपल्याला बसून एकमेकांच्या मनातली नेमकी धगधग काय आहे, नेमकी अडचण काय आहे, नेमका प्रश्न काय आहे, त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आणि पुरुष भान या संकल्पनेवर काम हे हैदराबादच्या बलात्कार घटनेनंतर जसं सुरू झालं ते आता आपण कंटिन्यू करतो ते हे घेऊ ना. म्हणजे नेमकं काय तर पुरुषांनाच सांगायचंय का हे, तर असं अजिबात नाहीये. पुरुषांनाच फक्त या 4 गोष्टी समजावायच्या आहेत का, असं मी म्हणत नाहीये. बायकांनाच घरामध्ये बसा असं सांगायचंय का, मुळीच नाहीये. म्हणजे आता सुद्धा तुम्हाला गंमत सांगते. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एक असा सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये आमचे जे संवादक होते ते संवादक प्रत्येकी 5-5 लोकांबरोबर बोलत होते. हा, आताच्या लेटेस्ट बलात्काराच्या घटनेनंतरचं मी सांगते तुम्हाला. त्याच्यामध्ये सुद्धा काय फाइंडिंग्स आहेत आमचे, तर ही माणसं आता अशा पद्धतीने सांगत होती की हा, मुलींना जर असेल ना ते कपडे नीट घालायला सांगितले पाहिजेत किंवा या पद्धतीचे असे बाहेर जाण्यावर वावर थोडासा कमी केला पाहिजे किंवा फारसं बोलूच नाही मग मुलींनी, त्यांनी जरा तोंड सांभाळूनच राहिलं पाहिजे. म्हणजे पुन्हा काय होतं माहितीये का, जिच्यावर अत्याचार होतोय तिलाच आपण बऱ्यापैकी उपदेशाचे डोस पाचतो, पण ज्यांच्यामुळे होतात किंवा ज्यांच्या होत आहेत त्यांच्याशी आपण बोलायला जातोय का, तर त्यांना आपण जाऊन काही 4 गोष्टी सांगतोय का, त्यांच्या मनात त्याला काय वाटतं हे त्यांच्याकडनं कोणी समजून घेतलंय का, तर असं काही चित्र दिसत नाही. आपण असं म्हणतो की आपण दोघांनी सुद्धा एकत्र बसून आता विचार करण्याची गरज आहे की हे येतं कुठून, याचं मूळ काय आहे. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं मूळ मला तरी असं वाटतं, हा, आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेली जी पितृसत्ताक पद्धती आहे, जी व्यवस्था आहे, जी व्यवस्था इथं पाळेमुळे रोवून अगदी गच्च रुतलेली आहे, त्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांवर आणि पुरुषांवर दोघांवर काही बंधनं आहेत, त्या दोघांच्या काही लिमिटेशन्स आहेत, त्या दोघांना सारख्याच पद्धतीने जाचणारी काही बंधनं आहेत. याचा आपल्याला कितपत अंदाज आहे, आपल्याला कुठपर्यंत हे सगळं माहिती आहे, तर फार अवघड आहे. खरंच नाही, याच्याबद्दल कोणी कोणाशी बोलत नाही अजिबातच. याच्यावर संवाद सुरू होणं ही आत्ताची गरज आहे. आम्ही लहानाचे मोठे होत जातो, मी मुलगी म्हणून जन्माला येते, मी एका टप्प्यावर मग ती बाई होणार आणि मग मुलीचा प्रवास माझा बाईच्या दिशेने होणार. हा, मुलाचं काय होतं, तो मुलगा म्हणून जन्माला आला, तो मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर तो पुढे पुरुष म्हणून बनणं अपेक्षित आहे, म्हणजे तो एक चांगला पुरुष घडावा. पण तो पुरुष घडताना तो नुसतं पुरुष घडून चालत नाही. आम्हाला आमची जी पितृसत्ताक व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला असं सांगते की हा नुसता पुरुष होऊन चालणार नाहीये, त्याने चांगला मर्द बनला पाहिजे. मर्द बनण्याची म्हणून काही गोष्टी खास असतात, म्हणजे तो मर्द असला पाहिजे. म्हणजे तो कसा असायला पाहिजे. आता इथे पण जे कोणी मुलं मुली जॉईन झालेले आहेत या सगळ्यांना खरं तर याच्या पुढची ऍक्टिव्हिटी मी देणार आहे तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये मला लिहून टाकायचं आहे की मी ज्याला असं म्हणते की एक मुलगा हा पुरुष बनताना सुद्धा तो पुरुषापेक्षा सुद्धा चांगला मर्द बनला पाहिजे, असं ज्यावेळेला आपल्याला बिंबवलं जातं, सांगितलं जातं, तुमच्या डोक्यात काय येतं, एक चांगला मर्द म्हणजे कसा कसा असला पाहिजे, मर्द बनणं म्हणजे समाजाला काय अपेक्षित असतं, काय काय तुम्हाला काय डोक्यात येतं, एक एक शब्द लिहून टाका. तुम्ही चॅट बॉक्सचा जर वापर करू शकत असाल तर मग तुमच्या चॅटमध्ये ते लिहा बघू. रिस्पॉन्सिबल पर्सन, बरोबर आहे, एक मर्द बनणं म्हणजे एक जबाबदार माणूस बनणं, रिस्पेक्ट फॉर वुमन. ओके, अजून एका शब्दामध्ये शक्यतो मर्द व्यक्ती आहे ती मर्द अशी समजली जाते. छोटस लिहा, पटापट वाचता येत नाही असं. हा,
कुठल्याही परिस्थितीला फेस करता येणार. ओके, अजून घरात न बसणारा, हो, ते कमावता असायला पाहिजे, तो ऑनेस्ट असायला पाहिजे, बरोबर आहे. अजून अगदीच अगदीच बरोबर आहे. आपल्याकडे ह्या अशाच अपेक्षा असतात की तो नम्र असायला पाहिजे, तो कमावता असायला पाहिजे, तो घरात बसून खाणारा नसता पाहिजे, म्हणजे तो काम करणारा पाहिजे ना, तो कर्तृत्ववान पाहिजे, तो कर्तबगार पाहिजे, त्याने दुसऱ्यांचा आदर पण केला पाहिजे. अजून काही लिहिताय का तुम्ही? काय सुचतंय तुम्हाला आणखी की एक चांगला मर्द कसा असतो? माणूस नीलम की मॅडम. जाणणारा असायला पाहिजे. हो, येस, लिहिलंय. काम असायला पाहिजे, बायकोचं ऐकायला नाही पाहिजे, बरोबर आहे. मुलांकडनं येणारे जे आहेत ना, ते पण थोडासा विचार करूयात आपण. व्यसन नको, मॅच्युअर्ड जेंटलमेन, हे तुमच्या अपेक्षा आहेत, लक्षात घ्या. हे तुम्ही असं म्हणताय. समाज ज्या वेळेला एक चांगला मर्द म्हणून तुमच्याकडे बघत असतो, त्यावेळेला तुम्ही काय असायला पाहिजे? तर तो तुम्ही फार आदर करणारे आहात सगळ्यांचे, तुम्ही तर मग तुम्हाला बुड्या म्हणणार, अगदी काय, याला काय अर्थ नाही अजिबातच, न घेणारा, बरोबर आहे. दर्पक नसलेला जो आहे तो खरा मर्द असतो, जो 56 इंच छाती वगैरे म्हणतात नाही का, असं तगडा पाहिजे, तो मजबूत पाहिजे, तो अरेला कार्य करणारा पाहिजे, तो उत्तर देणारा पाहिजे, तो असं जबाब देणारा पाहिजे, किंवा तो कोणालाही न घाबरता राहायला पाहिजे. रिस्पेक्टफुल ठीक आहे, पण अरेला कार्य त्याला करता आला पाहिजे. मुलं कधी रडली नाही पाहिजे, परफेक्ट आहे एकदम. की कधी रडला पुरुष म्हणजे संपला, रडणारा काही पुरुष आहे का? नाही. अशा पद्धतीच्या अपेक्षा एका मर्दकडनं समाजाच्या असतात. व्हेरी गुड, खूप छान रिस्पॉन्स दिलाय तुम्ही, थँक्यू सो मच फॉर दॅट. यातनं आपण थोडं 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 पुढे जाणार आहोत. आपण ते म्हणतोय की नाही की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मानवीय आहेत ना, मानवीय म्हणजे माणसाच्या आहेत त्या, तर त्या स्त्रीमध्ये पण असणार, त्या पुरुषामध्ये पण असणार. येस, मर्द कसा पाहिजे? बायकोला धाकात ठेवणारा पाहिजे, म्हणजे बायको त्याच्या तालावर चालली पाहिजे. बायकोने त्याला तालावर नाचवलं म्हणजे तो मर्द नाही राहिला मग, हे ना, मग तो पदराला बांधलेला रुमालासारखा वगैरे वगैरे असा. येस, अहंकारी असायला पाहिजे. पुरुष कसा थोडासा रगेलच असायला पाहिजे, पुरुष कसा एकदम असा राष्ट्रिक असायला पाहिजे. अशा ह्या सगळ्या काही अपेक्षा ना सिरियसली समाज त्या पुरुष नावाच्या माणसावर इतका थोपवतो की तो मूळचा तसा नसला तरी सुद्धा त्याला तसं ते वागण्यासाठी स्वतःला एक्स्ट्रा ताण घ्यावा लागतो. हे आपल्या कधी लक्षात येत नाही. सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं. मला आवडते चांगलं वागायला, मी एक चांगला मुलगा आहे, मी एक चांगला पुरुष आहे, मला चांगलं वागायला आवडतं, पण माझं चांगलं वागणं हे इतरांसाठी छेडाछेडीचा विषय होतो. मी सभ्यपणाने वागतो, मी सभ्य बोलतो, छान ड्रेसअप करून असतो, चांगली हेअरस्टाईल करून असतो, माझ्यापासून कोणाला त्रास होणार नाही मी जितकं पाहतो, तितकंच मला टाळणारा गट भरपूर मोठ्या प्रमाणात असतो. असा वागणारा जो मुलगा आहे तो काही कामाचा नाहीये. तो लढाऊ असू शकत नाही, तो कर्तबगार असू शकत नाही, तो निर्णयक्षम असू शकत नाही, तो जबाबदारी घेणारा असू शकत नाही. असे अनेक अनेक संकेत जोडले जातात आणि मग चांगल्या वागणाऱ्या पुरुषांची प्रचंड गोची होते. याच्या बरोबर उलट मग जी परिस्थिती असते की नाही, ती जी मुलं आहेत त्या मुलांना ऍक्सेप्टन्स जास्त आहे असं वाटायला लागतं. मग ते रगेलपणा करणारी, टगेपणा करणारी, छेडछाड करणारी अशी जी मुलं आहेत ती पुढे हिंमत वाढवत 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 स्वतःचा एक्सेप्टन्स आणखी कसा वाढेल हे पाहत 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 अशा गैरमार्गाला लागतात, अशा गैरकृत्यांना लागतात की मग पुढे नंतर मग आपण पुन्हा असं म्हणायला लागतो की हे यार चुकीचं आहे सगळं, हे जरा अति होतंय म्हणून. मूळ मुद्दा असा आहे की ज्या वयामध्ये लहान मुलाचा एक चांगला मुलगा बनण्याची प्रोसेस सुरू असते, त्या चांगल्या किशोरवयीन कुमारवयीन मुलाची वाढ होत एक चांगला तरुण पुरुष होण्याची प्रोसेस सुरू होते. त्या प्रोसेसमध्ये त्याला चांगला माणूस कसा बनता येईल हे पाहणं ही फार महत्वाची गोष्ट असते. या वेळेला म्हणजे आता हे बदल दोघांमध्ये पण होत आहेत बरं का, म्हणजे एक मुलगी मोठी होताना एक मुलगा मोठा होताना दोघांमध्ये पण जे शरीरामध्ये बदल होतात, मनामध्ये बदल होतात, भावनांमध्ये बदल होतात, या दोन्ही टप्प्यांवर दोघांशी सुद्धा बोललं गेलं पाहिजे. गमतीचा भागच आहे की मी मोठी होत असताना माझ्याशी कोणीतरी बोलत होतं, माझी आई बोलत होती, माझी ताई बोलत होती. आज माझी मुलगी आहे तर माझ्या मुलीशी मी बोलू शकते समजा, पण तसं मुलांच्या बाबतीत घडत नाही. मुलांशी बोलणारं कोणीच नसतं. मुलांच्या मनामध्ये जे जे प्रश्न निर्माण होतात, मुलांच्या शरीरात जे जे बदल होतात, त्या सगळ्यावर बोलणारं मुलांशी कोणीच नसतं. त्यांचे वडील त्यांच्याशी बोलायला गेले तर त्यांना फारच मोठ्या प्रमाणामध्ये फटक्यांचा सामोरं जावं लागतं, त्यांना सामना करावा लागतो. कारण नाही तितकं मोकळेपणा वडिलांशी बोलताना सुद्धा नसतो.
अशा वेळेला ही जी घुसमटलेली मुलं आहेत ती त्यांच्या त्यांच्या पेअर ग्रुपमध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतात, संवादापासून दूर राहत असतात. आत्ताची गरज काय माहितीये का? आपल्याला सगळ्यांना आपापल्या भावनांचं व्यवस्थापन शिकण्याची. व्यवस्थापन शिकताना त्या भावना नीट व्यक्त करता येणं, त्या भावना नीट मांडता येणं आणि त्या मांडलेल्या भावना समोरच्याने समजून घ्याव्या इथपर्यंत त्याला समजावता येणं ही आत्ताची गरज आहे. माझ्या भावना ज्यावेळेला मला नीट कळतील, मला नीट कळलेल्या भावना मला नीट व्यक्त करता येतील, मी नीट व्यक्त केलेल्या भावना समोरच्याला समजतील, त्याला त्याचा स्वीकार मिळेल आणि जर त्याने अस्वीकार केला तरी मला सुद्धा ते छान पद्धतीने डील करता येईल, अशी प्रोसेस ज्याला घडते ना त्याला मी म्हणते भावनांचं व्यवस्थित व्यवस्थापन. हे व्यवस्थापन कुठल्याही टप्प्यावर आमच्याकडे शिकवलं जात नाही. या व्यवस्थापनाबद्दल कुठेही बोललं जात नाही आणि आत्ताच्या सगळ्या ज्या अडचणी आहेत, मग मुला मुलींमध्ये असलेले जे ताणेबाणे आहेत, मुलींवर असणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न आहेत, कोण येत आहे? मुलींवर अत्याचार करायला बाहेरून कोणीही येत नाहीये. इथलीच माणसं आहेत ती, इथलेच पुरुष आहेत जे पुरुष इथल्या महिलांवर, इथल्या मुलींवर अत्याचार करतात, जे सहन करावं लागतंय. आपल्यामधले हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला व्यवस्थापन करून सोडवता येत नाहीये, ती सध्याची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता या व्यवस्थेवर बोलायचं झालं तर आपल्याला त्या पद्धतीने संवाद वाढवायला हवा. ही जी मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा चांगला माणूस बनवण्याची प्रोसेस काय असेल त्याच्यात आणलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे. यासाठीचा जो सगळा कार्यक्रम आहे तो पुरुष भानचा आहे. अर्थात मग याच्यावर आपण लिंग समभावावर बोलतो. पितृसत्ताक व्यवस्था, जी व्यवस्था आपल्या सगळ्यांवर काम करते, म्हणजे बायकांना पण आवडत नाही पुरुषांनी बायकांसारखं वागलेलं राहिलेलं, तसंच पुरुषांना सुद्धा आवडत नाही काही गोष्टी बायकांनी पुरुषांसारख्या केलेल्या, किंवा पुरुषांनी बायकांसारखं वागलेलं हे पुरुषांना सुद्धा आवडत नाही, कारण दोघांवर सुद्धा ही व्यवस्था पक्क्या पद्धतीने काम करत असते. तर ह्या सगळ्या व्यवस्थेवर बोलतं राहणं, प्रश्न विचारत राहणं आणि मनातले गुंते सोडवत राहणं हे पुरुषभानचं काम आहे, जे आम्ही करत असतो खरं तर. आता थोडंसं पुढे जात असताना मी तुम्हाला सगळ्यांना हेच विचारेन की माझी आतापर्यंतची मांडणी थोडंसं थांबवते मी, आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील आता ते थोडंसं घेऊयात आणि मग त्याच्या अनुषंगाने मी पुढची मांडणी करते. तसं चालणार असेल तर आपण पुढे जाऊयात. आहे का एखादा प्रश्न वगैरे? एक प्रश्न होता सुरुवातीलाच की आजच्या युगामध्ये मुलगा हा सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्या सोसायटीमध्ये मानलं जातं, तर आपण नेमका दृष्टिकोन कसा बदलू शकतो? येस, आपण याच दृष्टिकोनावर खरं तर काम करायला सुरुवात करण्याची गरज आहे. म्हणजे सोसायटीमध्ये मुलगा श्रेष्ठ असतो असं मानलं जातं, ही काय आजची परिस्थिती नाहीये. तसं मी हेच म्हणत होते की अगदी सुरुवातीपासून आपल्याकडे जी पितृसत्ताक व्यवस्था काम करते त्याच्यामध्ये रुतलेले हे सगळे गुंते अशाच पद्धतीचे आहेत की ज्याच्यामधून आपल्याला कायम बिंबवलं गेलेलं आहे की पुरुष सर्वश्रेष्ठ आहेत आणि पुरुषाला सर्वाधिकार आहेत, दिलेले आहेत. आता ह्या सगळ्यातनं ज्या वेळेला बाहेर पडणं आहे आपल्याला, अचानक बाहेर पडणं सोपं आहे का? तर खरंच सोपं नाही ते तितकंसं. म्हणजे या सगळ्याला बराच वेळ जाणार आहे, मुळात हे सगळे गुंते समजून घेणं फार अडचणीचं असणार आहे. त्यामुळे आपल्याला पुरुषांना त्यांचे थोडे अधिकार कमी करा असं सांगणं, किंवा मग आपण बघा दरवेळेला असं म्हणतो आपण की स्त्री पुरुष समता असायला हवी का नको, तर मग सगळेजण असं म्हणतात की स्त्री पुरुष समता तर असायलाच पाहिजे ना, स्त्री पुरुष समता कोणाला नको आहे. मग समता असायला पाहिजे म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे? समता असणं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? तर मग आपल्याकडे असं सांगितलं तर सन्मान दिला पाहिजे, स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे, रिस्पेक्ट टू ऑल, सगळ्यांचा आदर केला पाहिजे. खरंच नुसतं सगळ्यांना आदर दिला, आपण आपल्या आईचा आदर करतो, आपण आपल्या बहिणीचा आदर करतो, आदर देऊन प्रश्न सुटतात का? नाही होऊ शकत. किंवा आम्ही नुसते म्हणालो की आपण दोघ जण सारखे आहोत, आपण दोघ जण सेम टू सेम आहोत, तर मग आपण दोघ जण समान आहोत असं म्हणून आपले प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटणार. तसे वर्तणुकीमध्ये, तशा आपल्या विचारांमध्ये काही ठोस बदल होणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे. मुलांना तशाच पद्धतीने वागता येण्यासाठी आपल्याला हे फार गरजेचं आहे बघणं की त्यांनी त्यांचे काही अधिकार कमी करणं आणि मुलींना त्यांच्या बरोबरीने पुढे येण्यासाठी हात देणं ही गरजेची गोष्ट असेल. मी फक्त डिव्हाइस बदलून बघते, माझं एकच मिनिट द्या मला.
येस, माझा आवाज येतोय आता? Yes. तिला तिथनं लिव्ह करत आहे. ओके, लाईट आलेली आहे, नेटवर्क आलेलं आहे, सो प्रॉपर ह्याच्यामध्ये थोडस आपण करायला सुरुवात करूया. मी दिसते व्यवस्थित? Yes, perfect. येस, आपण घेऊयात. आपण याच्यावर बोलत होतो की मुळातच आपल्याकडे आतापर्यंतची शिकवणुकीतली काही अडचण आहे. म्हणजे कायमच आपण, मी शिक्षक आहे, बेसिकली मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करते. सो शिक्षक म्हणून शिकवताना सुद्धा आम्ही इतिहास शिकवतो, आम्ही भूगोल शिकवतो विद्यार्थ्यांना, आम्ही दोघांना सुद्धा शिकवतो, मुलांना सुद्धा शिकवतो आणि मुलींना सुद्धा शिकवतो. ओके, पण आता शिकवण्यातली सगळ्यात महत्वाची गंमत कशी आहे बघा. आम्ही ज्या वेळेला समाजाचे म्हणून जे विषय शिकवतो, म्हणजे इतिहास शिकवायचा असेल, भूगोल शिकवायचा असेल, आम्हाला शिकवताना कायम इथे अधिकार कोणाचे राहिलेले, इथे राज्य कोणाची होती, इथे सत्ता कोणाची होती, इथला संघर्ष कोणाचे कोणाबरोबर होते, मग ते दोन जातीतले होते, दोन धर्मातले होते, कुणी कुणावर आक्रमण केलं, ते आक्रमण कुणी कसं पळतावून लावलं, अशा पद्धतीचा इतिहास हा रंगवून रंगवून शिकवण्याची परंपरा आपल्याकडे राहिलेली आहे. या सगळ्यातनं पुढं काय येतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे येते ती म्हणजे आयुष्य म्हणजे फायटिंग असते, आयुष्य म्हणजे संघर्ष असतो, आयुष्य म्हणजे कायम लढाया राहिलेल्या आहेत. आणि ह्या लढाया कशासाठी आहेत? एका गटानं दुसऱ्या गटावर विजय मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी, अशा पद्धतीचे ते कायम संस्कार होत राहिले. या पलीकडे जात, या पलीकडे जात आता रोजच्या जगण्याची गरज म्हणून आपण एकमेकांबरोबर प्रेमाने राहू शकतो, सादगीनं राहू शकतो, सामिलकीच्या भावनेने राहू शकतो, आपण सगळेजण एक आहोत, एकतेच्या भावनेने राहू शकतो, किंवा हे मूल्य आहे, जपण्याचं मूल्य आहे, काही गोष्टी जपण्याच्या असतात, त्या मूल्यांमध्ये एकत्र राहू शकतो. याला कितपत महत्व असतं? फार कमी प्रमाणामध्ये महत्व आहे. म्हणजे सुरुवातीपासनं आमच्यावर जे जे लहानपणापासून बिंबवलं जातंय, जे संस्कार घडतायत, त्या संस्कारातनं संघर्ष पुढे येतो सातत्याने. सत्ता आणि ही सत्ता टिकवणं हे एकमेव आपला हेतू आहे. अशा पद्धतीचं संस्कार आपल्या मुलांवर होत आलेले आहेत. आत्ता पुढच्या काळामध्ये जाऊन ते बदलायचे झाले तर काय करायचं? आपल्याला सुरुवातीपासूनच बसायला हवंय, अगदी मुळापासून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवाय की म्हणजे आम्ही काय करू शकतो, आम्हाला काय काय करता येऊ शकतं. तर आमचे काही जे सवलती आहेत, आमच्यावरची काही जी बंधनं आहेत, ती सगळी आम्ही सोडत नवीन पद्धतीने समाजाची रचना करायला अनुकूल आहोत का, आम्ही तयार आहोत का, याचा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. ही करण्याची तयारी असलेली माणसं जी आहेत ना, त्यांनी बसावं, आपसात थोडंसं बसून आपल्यामध्ये नेमके काय काय बदल गरजेचे आहेत, काय काय करू शकतो आपण, त्याचा नीट विचार करता येणं शक्य होऊ शकेल आपल्याला. पुढचा एखादा मुद्दा आहे का त्याला जोडून? Yes. काही योगेश, याला जोडून दोन प्रश्न आहेत. टीव्ही वरील मालिकांमध्ये स्त्रियांविषयक बदलत चाललेले दृष्टिकोन आश्वासक आहेत का? या मालिकांचं अनुकरण घरात, समाजात कितपत बदल आणू शकेल? आणि दुसरा प्रश्न सोनालीचा आहे, मॅम, वाढणाऱ्या या रेप केसेसची कारणं आणखी काय असू शकतात? म्हणजे अगदी वडील मुलीवर अत्याचार करत आहेत, लहान मुलींवर पण अत्याचार होत आहेत, समाज कुठे चाललाय नक्की, आणि हे थांबवण्यासाठी एक समाजाचा घटक म्हणून आपण काय करू शकतो? असे दोन प्रश्न आहेत. येस, बलात्काराच्या मानसिकतेवर खरं तर काम करण्यासाठी म्हणून आपण ज्यावेळेला बसायला सुरुवात केली त्यावेळेला लक्षात आलं की हे इतकं सोपं नाहीये ते. म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो की कसं असं शक्य होतं, वडीलच, म्हणजे मी तुम्हाला अगदी कालचं एक उदाहरण सांगते. आम्ही सध्या पनवेलमध्ये जे काम सध्या करतो आहोत ना, म्हणजे नवरात्रच्या उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कायद्यांचा आधार महिलांना द्यावा याच्यासाठी म्हणून काही कार्यक्रम राबवतात. तर कालच्या त्या आमच्या वक्त्या म्हणून ज्या वकील होत्या त्यांनी सांगितलेली एक केस जी होती, त्या केसमध्ये त्यांनी असं उदाहरण दिलेलं होतं की 5 महिन्यांची गर्भवती असलेली जी मुलगी होती 9वीतली, त्या मुलीच्या आईनं तिला अनेकदा विचारलं की काय नक्की कुणापासून तू गरोदर आहेस ते, पण मुलगी अजिबात बोलायला तयार नव्हती, जरा सुद्धा तिने काही सांगितलेलं नव्हतं. खूप वेळ खोदून विचारून सुद्धा मुलगी ज्या वेळेला सांगेच ना की कुणापासून ती गरोदर आहे, त्यावेळेला नंतर मग अबॉर्शन करणं गरजेचं होतं. आई डॉक्टरांकडे घेऊन गेलेली होती आणि मात्र डॉक्टर असलेल्या त्या महिलेने मात्र सक्ती केली की जर तू सांगितलं नाहीस की हे कुणी तुझ्यावर केलेलं आहे तोपर्यंत मी ट्रीटच करणार नाही तुला. त्यावेळेला आईला समोर पाहत स्वतःचीच नजर खाली झुकवत त्या मुलीनं
तिच्या आजोबांचं नाव घेतलेलं होतं, जे आजोबा घरामध्ये होते त्यांच्या. आता लक्षात येते का तुम्हाला की स्वतःचे वडील मुलीवर अत्याचार करतात, आजोबा नातीवर अशा पद्धतीने अत्याचार करतात. त्याला डॉक्टर सुद्धा अर्थात शॉक्ड होत्या आणि डॉक्टरांनी असं विचारलं की हे असं एकदा तर झालेलं नाहीये ना. मुलीचं असं म्हणणं होतं की लहानपणापासून ते तिला अशा पद्धतीने त्रास देतात, लहानपणापासून ते उपभोग घेतात आणि एकदा जाऊन ती आता प्रेग्नंट राहिलेली होती आणि आता ती 5 महिन्यांची गर्भवती होती. हे किती गंभीर आहे लक्षात येते का की एका घरामध्ये राहणाऱ्या माणसांना सुद्धा आपसात हे सगळे अशा पद्धतीने आपल्या घरात चालू हे कळत नाही. कळत नसतं का त्याच्याकडे डोळे झाकपणा केला जातो किंवा खरंच खरंच असं असू शकतं का? माझ्या डोक्यात अनेक खरंच इतक्या पातळीपर्यंत लक्षातच येत नाही का की घरातल्या ज्या इतर महिला असतात त्यांना सुद्धा की आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने चाललेलं आहे. हे कुठवर येतं? त्या आजोबांना हे कळत नसेल का की ही माझी नात आहे म्हणून? त्या वडिलांना हे कळत नसेल का ही माझी मुलगी आहे म्हणून? मूळ मुद्दा असा असतो की ज्या वेळेला ती मुलगी बाई हे कुठल्या नात्याची आहे, ही नाती सगळी आपल्याला सांगण्यासाठीची असतात हा. पण मुळातच ती मादी आहे, ती उपभोग घेण्याची वस्तू आहे. मला गरज आहे, आता माझी इच्छा झालेली आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला जी व्यक्ती उपलब्ध आहे तिला मी उपभोगणार, एवढी एकच वृत्ती मनामध्ये बळवलेली असते. त्यावेळेला माणसं या नात्यांचा विचार करत नाही. मग ते माझ्या नातीचं आहे का, माझ्या मुलाची मुलगी आहे का, माझी स्वतःच्या पोटची मुलगी आहे का, माझी शेजारीण आहे का, माझी बहीण आहे, याचा कुठलाही विचार केला जात नाही. म्हणजे ज्या वेळेला लैंगिक संबंधांचा मुद्दा येतो ना, त्यावेळेला आपल्याला अशा केसेस दिसतात की दरवेळेला काय अत्याचार बाहेरून कुणी येऊन करतं अशातला भाग नाहीये. म्हणजे चला अर्थात जातीय, धर्मीय, वंशिक, वर्णिक अशा अनेक प्रकारचे लेयर्स आहेत या सगळ्या गोष्टीला. म्हणजे मुलींवरचे अत्याचार हे कधी एकाच चष्म्यातून पाहता येत नाहीत आपल्याला, त्याला बरेच पदर आहेत, अर्थात त्याला पदर आहेत. पण ज्यावेळेला हा प्रश्न मला जो विचारलाय की नाही, त्या प्रश्नामध्ये जे नमूद केलेलं आहे की अगदी जवळच्या नात्यांमध्ये हे घडतं, हे कुठवर नेऊन पोहोचणार आहे. यावेळेला आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ही परिस्थिती का निर्माण होतीये. साधी गोष्ट आहे, आपल्या लैंगिक भावनांचं नियमन कसं करावं हे त्या माणसांना या वयाच्या टप्प्यावर येऊन सुद्धा कोणी सांगितलेलं नाहीये, किंवा त्यांना तिथपर्यंत येऊन सुद्धा ते कळलेलं नाहीये. मला आता इच्छा झाली, माझी आता फार तीव्र इच्छा आहे, मला लैंगिक भावना माझ्या उद्दीपित झालेल्या आहेत, मग मी काय करायचं? मी काय करायचं अशा वेळेला? तर माझ्या लैंगिक भावनांचं शमन करण्याची जबाबदारी ही माझी असेल. मी त्याच्यासाठी दुसऱ्या माणसावर सक्ती करू शकत नाही, एवढं तरी मला समजायला हवं का नको? आणि नसेल समजत तर आपल्याला तशा पद्धतीचं ट्रेनिंग घेण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन मी मगापासून म्हणाले की नाही, मुळात आमचं काम आता कशावर चाललेलं आहे? भावनिक व्यवस्थापनावर चाललंय. हे व्यवस्थापन लैंगिक व्यवस्थापनापर्यंत पुढे पोहोचणार आहे. आपण हाच मुद्दा पुढे मांडू पाहतोय. इच्छा झाली म्हणून समोरची व्यक्ती आहे आणि ती ओरबाडली आणि मी सक्ती करून घेतली, त्याला बलात्कार असं म्हणतात. दोन व्यक्तींमधले लैंगिक संबंध हे संमतीने होऊ शकत नाहीत का? दोघांच्या साहचर्याने होऊ शकत नाहीत का? उलट जास्त आनंदाने होतील ना. ते जास्त स्वेच्छेने असतील तर तितकी जास्त आनंदी असतील. पण बलात्कार कधी होतो? ज्यावेळेला एकाकडनं ओरबाडून घेतलं जातं, दुसऱ्याकडनं सक्ती केली जाते, त्यावेळेला बलात्कार होतो. मग अशा वेळेला लैंगिक भावनांचं नियमन करण्यासाठी आपल्याला आता आपल्या ह्या तरुण पिढीबरोबर बोलणं आणि काय पर्याय असू शकतात, माझ्या लैंगिक भावनांचं शमन मी कसं करू शकते, अडचण काय ती पण सांगते मी तुम्हाला. मुलं मुली वयात येतात साधारण 13, 14, 15च्या वयोगटामध्ये. त्यांच्या लग्नांची वय 25, 30 अशा पद्धतीची आहेत. या मधल्या काळामध्ये जे काही लैंगिक भावनांचं उद्दीपन होतंय त्याला त्यांनी कसं हँडल करावं, याची काय व्यवस्था समाजामध्ये आहे, याच्याबद्दल कुठं काय बोललं जातं तर कुठंच काही बोललं जात नाही. कुठल्याही प्रकारचे चॅप्टर्स नाहीत आपल्याकडे, शिक्षण क्रमामध्ये ती माहिती नाही, कुठल्याही शाळेमध्ये तशा प्रकारचा काही धडा शिकवला जात नाही, कुठेही काही बोललं जात नाही, ना घरात बोललं जात, ना कॉलेजमध्ये बोललं जात, काहीच नाही. अशा वेळेला या मुलांच्या पुढे काय मार्ग असतात मग, हे त्यांना कुणीतरी सांगणं गरजेचंच आहे, अगदी गरजेचं आहे. आम्ही ठामपणाने असं सांगतो हा, पुरुषभान द्यायचंय म्हणजे काय द्यायचंय. हॅलो आरती मॅम. हॅलो आरती मॅम, आर यू देयर? हॅलो. हॅलो.
I think she has lost the network and आपण 1-2 मिनिटं वेट करूया कारण खरं तर ह्या जे काही आरती मॅम बोलल्या त्याच्यामध्ये फार वास्तव आहे आणि बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. संवाद त्याच्यावरती घडला पाहिजे. म्हणजे जे वास्तव त्यांनी मांडलेलं आहे आपल्या समोर शॉकिंग आहे. आपण नुसतं बोलत राहतो, आपण नुसतं निषेध व्यक्त करायचा म्हणून कॅन्डल मार्च काढतो किंवा बऱ्याच गोष्टी हे करतो, पण जसं आपण म्हणतोय की ह्या गोष्टीचा बदल जो व्हायला पाहिजे तो आपल्या विचारांमध्ये बदल व्हायला पाहिजे. आरती मॅम, आर यू देअर? हो, आलेली आहे मी. फक्त आता डिव्हाइस वेगळा आहे आणि लाईट ओके, गेलीये नो परत, इश्यूज. त्याच्यामुळे ओके, काही इलाज नाही, आपल्याला असंच करावं लागेल. नो इश्यूज, हे नो सध्या इश्यूज. व्हिडिओ बंद ठेवते मी. ओके, नो प्रॉब्लेम. येस. सो मुद्दा माझा हाच होता की आपण ज्या वेळेला आपल्या या सोसायटीमध्ये बोलतो किंवा आपल्या समाजातल्या या प्रश्नांवर बोलतो त्यावेळेला समाज हा दुसरी तिसरी कुठली व्यक्ती नसते, ती तुम्ही आणि मी मिळून बनलेली असते. त्याच्यामुळे मला समाजामध्ये बदल घडवायचा आहे तर मग कुणामध्ये बदलायचं आहे? सगळ्यात पहिले स्वतःपासून बदल घडवायचा आहे. म्हणजे सुरुवाती स्वतःपासून होणारे हे धरून आपण काम करण्याची नितांत गरज आहे. मग आपल्या लैंगिक भावना, आपलं भावनिक व्यवस्थापन, आपलं वागण्याचं व्यवस्थापन हे आपल्या हातात असणार आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण कोणाची तरी मदत घेऊयात, त्याच्यासाठी कोणाबरोबर तरी संवादाला सुरुवात करूयात. ज्याची ज्याची गरज वाटेल त्याच्याबरोबर आपण बोलत ही साखळी वाढवत नेऊयात. असं साधारण आपल्या कामाचं आत्ताचं स्वरूप अपेक्षित आहे आपल्याला, की असं घडावं, समाजामध्ये हे बदल घडावेत. नुसतं बाहेरच्यांनी बदलावं असं म्हणून नाही बदल होऊ शकत ना. आपल्यापासून इतरांना कमीत कमी त्रास होईल हे पाहणं ही आपली जबाबदारी असेल. तो मूळ मुद्दा माझा तोच होता की आपण स्वतःपासून सुरुवात करताना काय करायचंय ते या मुद्द्यांवर आपण बोलत गेलं पाहिजे. या व्यतिरिक्त काही नवीन ऍड झालेला प्रश्न वगैरे काही होता का मॅडम? आता हे सगळं आधीचं माझं गेलेलं आहे. तुमचा काहीच आवाज येत नाही मॅडम मला. माईक म्यूट आहे तुमचा. सॉरी. आपल्या सोसायटीमध्ये असे सायलीचा प्रश्न आहे. सायली शिंदे, आपल्या सोसायटीमध्ये असे खूपदा होते की मुलींना नेहमी रिमाइंड करून दिलं जातं की तू मुलगी आहेस, असे नाही करायचे. म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्यांना ते सांगितलं जातं. पण असं का? हे कधी चेंज होईल आणि आपण कसं चेंज आणू शकतो? आणि मगाचा योगेशचा एक प्रश्न मिस आउट झालेला आहे. टीव्हीवरील मालिकांमध्ये स्त्रियांविषयक बदलत चाललेले दृष्टिकोन आश्वासक आहेत का? कारण या मालिकांचं अनुकरण घरात, समाजात होत असतं आणि ह्या अनुकरणाने समाजामध्ये कितपत बदल येऊ शकेल? येस. मगाचा जो मालिकांचा जो प्रश्न आहे ना, जो मिस आउट झालेला होता. आता खरं सांगायचं तर मी मालिका कुठल्याच पाहत नाही. घरामध्ये टीव्ही नाही माझ्या, त्याच्यामुळे मला मालिकांविषयी इतकं ठामपणाने म्हणता येणार नाही. पण ज्या 1-2 अतिशय चर्चेतल्या ज्या मालिका आहेत त्याच्या विषयांचं माहिती असल्यामुळे जर सांगायचं झालं आपण, तर आता हे जे बदल आहेत ते आश्वासक आहेत का? तर कुठल्या प्रकारचे बदल आपण म्हणतोय ना त्या पद्धतीने आपल्याला ते ठरवता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल, ती आसावरीची कुठली मालिका आहे बघा. आसावरी आणि तिचं विधवा पुनर्विवाह दाखवलेला आहे त्या मालिकेमध्ये. तिचे सासरे तिचा त्या सॉरी मला खरंच आता नाव अजिबातच आठवत नाहीयेत कारण आता बराच गॅप पडलेला आहे सगळ्यामध्ये. पण तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला अंदाज आला असेल की मी कुठल्या मालिकेविषयी म्हणते आणि कुठल्या कॅरेक्टर विषयी म्हणते ते. आता या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर तिच्या सासऱ्यांनी उचललेलं हे जे पाऊल आहे ते धाडसाचं आहे. आताच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी पण आपल्या विधवा सुनेचं तिच्या मुलाचं लग्न झालेलं असताना सुद्धा यांनी पुन्हा लग्न लावून देणं हे खूप मोठं क्रांतिकारी पाऊल आहे आणि आश्वासक बदल आहे असं म्हणता येईल. पण जर ती मालिका तुम्ही सुरुवातीपासून पाहिलेली असेल तर त्याच्यामध्ये तिनं सून म्हणून करायची जी काही कर्तव्य दिलेली होती किंवा मुलगा म्हणून त्याचं आणि सासरा म्हणून तिने जी काही सेवा सगळी अपेक्षित केलेली होती, हे सगळं पाहता पितृसत्ताक व्यवस्थेचं ते परफेक्ट चित्र त्या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने बाई, एक घरेलू बाई, एक गृहिणी कशा पद्धतीने असायला पाहिजे, आदर्श सून कशा पद्धतीची असायला पाहिजे, आदर्श माता कशी असायला पाहिजे, याचं चित्र रंगवण्याचा तो प्रयत्न केला गेलेला आहे. अडचण काय होते माहितीये का, ज्या वेळेला अशा पद्धतीचं चित्रण केलं जातं
आणि ते बिंबवलं जातं. तर समाजाच्या आपसुकच अपेक्षा म्हणजे घरामध्ये बघताना ज्या दोन पिढ्या बघत असतील, तर आधीची पिढी काय म्हणत असणार, बघितलं का किती लशीपण आहे तो सासरा, त्याला अशा पद्धतीची सगळी सेवा करणारी सून मिळाली, नाही तर आमच्याकडे बघा काय आहे ते. आणि इकडे तर सुनेच्या मध्ये काय होतं याचा पण आपल्याला विचार करता येऊ शकतो ना, की आता काय हे एवढं अपेक्षा करणार का माझ्याकडनं, म्हणे आता आहे ते काही कमी आहे का. सो ह्या सगळ्यांमधून नेमकं काय चित्रण केलं जातंय, ते काय बिंबवलं जातंय, प्रत्येक वेळेला जो मेसेज जायचा तसा जाईलच असं नाहीये. त्या मालिकेनंतर किती खरोखर विधवांचे पुनर्विवाह होतील ही प्रश्नच आहे, खरं तर ती शंकाच आहे. म्हणजे इतकं झपाट्याने तो बदल होणार पण नाहीये. पण आधीचं त्यांनी दाखवलेलं आणि आताचं हे जे दाखवलेले जे मोड आहेत एकाच मालिकेमधले, ते विचार पण थोडासा तसा केला पाहिजे की इतके ड्रास्टिक बदल तर समाजामध्ये होत नाहीत आणि इतकं चटकन सासऱ्याच्या त्या मनोवृत्तीमध्ये बदल होऊन मुळात त्याच्या आधीची जी पितृसत्ताक मानसिकता आहे ती झटक्यात अशी बदल सुद्धा दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे जे चित्रण आहे ते अवास्तव असेल, अवाजवी असेल आणि जर ते आत्ताच्या काळाला सुसंगत नसेल तर ते स्वीकारावं का, की ते मनोरंजनापुरतंच ठेवावं, की ठीक आहे ते मनोरंजनाचं काम आहे त्याचं आणि ते तेवढ्यापुरतंच ठीक आहे, त्याचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही घेणं देणं नाहीये. ते जर तुम्ही दुसरीकडे बघितलं, माझ्या नवऱ्याची बायको अशा काहीतरी टायटलची ती सिरियल आहे. त्याच्यामध्ये तो जे पात्र आहे त्या पात्राच्या अनेक मैत्रिणी नंतरच्या काळामध्ये दाखवलेल्या आहेत. पण सुरुवातीची त्याची जी बायको दाखवलेली आहे ती मात्र आता अगदी सुपर वुमन वगैरे दिसावी अशा पद्धतीची आहे. या मालिकेतनं काय चित्र समोर जात आहे मग, म्हणजे तिनं चांगली गृहिणी असावं, त्याच्यानंतर खूप चांगली पत्नी असावं आणि पुढच्या टप्प्यावर जाऊन तिने एक अतिशय चांगली करिअरिस्ट वुमन सुद्धा होताना घरचे पाश न सोडता कसं स्वतःच्या संस्कृतीला जपत सांभाळत जावं, अशा सुपर वुमन बनण्याची अपेक्षा जर एखाद्या मालिकेतनं आपल्या समोर दाखवलं जात असेल आणि ते पिक्चरायझेशन आपल्यावर जर बिंबवलं जात असेल, तर आताच्या खरं करिअर करणाऱ्या बाईला ते दमवणार आहे, अक्षरशः तिची दमछाक करणार आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिरियल मध्ये दाखवलं तर ते तेवढ्या काळापुरतं ठीक आहे, छान आहे, मनोरंजनापुरतंच ते चांगलं वाटतं. ऍक्च्युली बाईकडनं अतिरेकी एवढ्या अपेक्षा पूर्ण होणं हे अशक्य आहे. त्याच्यामुळे हे जे चित्रण आहे बाईचं दाखवलं जाणारं, त्याच्याबद्दल फारच गोंधळ आहे हा सगळा. याच्यावर हे फार आश्वासक आहे आणि खूप छान आहे वगैरे वगैरे असं नाही म्हणता येतं त्याच्यातून वगैरे. आणि Yes. त्या व्यतिरिक्तचा दुसरा काय प्रश्न होता मग याला जोडून? सोसायटीमध्ये खूपदा मुलींना नेहमी रिमाइंड केलं जातं की तू मुलगी आहेस हो. आणि असं नाही करायचं, ते नाही करायचं. अगदी लहान असल्यापासून त्यांच्या मनावरती हे बिंबवलं जातं. तर हो. सायलीचा प्रश्न आहे की हे असं का आणि हे कधी चेंज होईल का आणि आपण हो, ते हे कसं चेंज करू शकतो? चेंज होणं ही आत्ताची गरज आहे, निकडीची गरज आहे. हे जे Yes. संस्कार आहेत ना तेच घेत आपण वर्षानुवर्ष आलेलो आहेत. म्हणजे आय एम शुअर माझ्या आजीनं माझ्या आईवर हेच संस्कार केले, माझ्या आईनं मी मोठी होताना माझ्यावर हेच संस्कार केले आणि अपेक्षित असं असतं समाजाला की मी माझ्या मुलीवर पुढे जाऊन अशाच पद्धतीचे संस्कार करणं आहे. आता हे Yes. बदलणं हवंय का नकोय, तर हवंय. म्हणजे अगदीच हवंय. जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं जातं की मुलींनी असं करू नका, मुलींनी तसं करू नका, त्याच वेळेला आपल्या घरामध्ये जो दुसरा गट असतो ना मुलग्यांचा, त्या मुलग्यांना सुद्धा त्याच पद्धतीने काही सांगणं हे पण गरजेचं आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे ना, आपल्याकडे अगदी घिसापिटं वाक्य काय आहे की मुलींनी साच्यात घरात राहावं. ह्याच्यावरच सायली मगापासून इंडिकेट करते खरं तर, की सतत सूचना ज्या केल्या जातात, मुलींना नकारार्थी सूचना लहानपणापासून खूप वेळा मिळतात. दिवसातून तुम्ही जर काढलत ना, ते इन अन ॲव्हरेज साधारण 5 ते 7 सूचना नकारार्थी लहान मुलीला वाढीच्या टप्प्यावर मिळत असतात. हे करू नको, अशी बसू नको, फिदी-फिदी हसू नको, पाय लांब करून हे करू नको, ह्याच्या अंगावर उड्या मारू नको, तिकडे जाऊ नको, असे कपडे घालू नको, तशी खेळू नको. नकोच्या सूचना सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असतात. आता ह्या सगळ्या बंधनांमध्ये वाढणारी मुलगी स्वतःला किती आकसून घेते याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. त्याच वेळेला दुसरा जो गट आहे तो मात्र फार मोकळेपणाने वावरताना, मोकळेपणाने हिंडताना आपल्याला दिसत असतो. त्याच्यावर काही बंधनं नाहीयेत असं आपण म्हणतो. पण मी मगाशी जशी मांडणी केली आहे ना, तशा पद्धतीने अनेक लपलेली बंधनं त्या मुलग्यावर सुद्धा असतात, ज्याचं बिचाराला भानही नसतं अजिबातच. आपण आत्ता हे सुरू करणं गरजेचं आहे, की हे थांबवता येईल का नाही, तर ते आपल्या हातात आहे. आपण ते थांबवलं पाहिजे आणि कसं थांबवता आलं पाहिजे, तर माझ्या बरोबरीनं जी माणसं, जी मुलगे माझ्या आजूबाजूला आहेत, त्यांच्या बरोबरीने मी हा संवाद करत पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणजे साधी गोष्ट असेल, की मी जर साच्याच घरात असावी अशी जर घरच्यांना अपेक्षा आहे, तर कारण विचारलं आपण, तर आपल्याला काय उत्तर मिळतं, की धोका आहे बाहेर.
7 नंतर अंधारामध्ये मुलींनी वावरण्याचा धोका आहे. तुम्हाला गंमत सांगते हा. अंधार आहे संपूर्ण, अगदी जंगलातला रस्ता आहे असं धरून चाला. त्या जंगलातल्या रस्त्यावर एक पुरुष आहे आणि एक महिला आहे. एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. त्या अंधारातल्या जंगलातल्या रस्त्यावर जर समजा काही हालचाल झाली तर त्या मुलाला भीती कशाची असेल? मुलाच्या मनामध्ये भीती असेल, काहीतरी भूतभीत तर नाही ना आलेलं, इथं कोणी नाहीये ना, अशाची भीती असेल. आणि मुलीला भीती कशाची असेल? मुलीला भीती कोणी पुरुष तर नाही ना इथे, माझ्यावर कोणी काही करणार तर नाही ना अंधाराचा फायदा घेऊन, याची असेल. लक्षात येते का? जी अमानवी भीती आहे, जी पुरुषाला पछाडते, ज्या भीतीचं त्याच्याने काही नुकसान पण होणार नाहीये, त्याचं तो बाहेर पडेल त्या भीतीतनं समजा, त्याच्यानं त्याचं काही आयुष्य बर्बाद तरी होणार नाहीये समजा. पण मुलीचं तसं नाहीये. मुलगी तिच्याच सारख्या माणसाची भीती बाळगून जर आयुष्य काढत राहिली तर तिच्यासाठी फार मोठ्या अडचणीची गोष्ट असणार आहे. मग आपण काय सांगावं? तू बाहेर नको जाऊस असं सांगावं, की बाहेर जाणाऱ्या त्या मुलाला पण सांगावं की तू जे बाहेर जाऊन टोळ्यांमध्ये जाऊन बसतोस किंवा नाक्या नाक्यावर बसतोस किंवा तुम्ही सगळेजण 4, 5, 7, 8 जण मिळून जे काही करत असता त्या सगळ्यातनं काय घडू शकतं याच्यावर त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्याशी बोलावं, यातनं काही बदल होऊ शकेल का नाही, म्हणजे प्रॉडक्टिव्ह बदल कुठला असणार आहे, यांच्याशी संवाद करून त्या मुलांना रोखणं किंवा त्यांना चांगल्या विधायक कामासाठी हलवणं, वळवणं, याचा प्रॉडक्टिव्ह फायदा आपल्याला दिसू शकणार आहे. मुलींना घरात बसून काय होतंय, वर्षानुवर्ष घरात बसून बघितलं की आपण, ते घरात सुद्धा तितकेच असुरक्षित आहेत, बरोबर ना? त्याच्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की हे बदलणं कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. मुळात अभियान आपल्या ह्याच्यासाठी काम करतं. खरं तर आपण जेव्हा म्हणतो ना की आम्ही जेंडरवर काम करतोय किंवा आम्ही लिंग समभावासाठी काम करतोय, ते मानसिकतेवर काम करतोय. या मानसिकतेला बदलण्यासाठी तुम्ही सगळेजण सोबत येणार असाल तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकू. आपण मिळूनच हा बदल घडवू शकू. अगदी अगदी खरं आहे. आरती मॅम, आता क्विकली मी प्रश्न घेते कारण 2 प्रश्न जे आहेत ते ऑलमोस्ट तुम्ही त्याची उत्तरं दिलेली आहेत. आणि म्हणजे हा बदल आपल्यापासून करायचा आहे, स्वतःच याच्यावरती सोल्युशन आहोत. कारण किम्या पवार यांचं म्हणणं आहे स्त्रियांना सक्षम करण्यासाठी प्राथमिक स्तरावर काय प्रयत्न करता येतील. सिद्धीचा प्रश्न आहे, जसं मुलं किंवा मोठी माणसं म्हणतात की मुली सगळीच कामं मुलांसारखी नाही करू शकत किंवा सगळ्याच गोष्टीमध्ये मुलं आणि मुली यामध्ये सेम नसतात. या कंडिशन मध्ये लोक असे दाखवतात की मुलं स्ट्रॉंग असतात किंवा सगळ्या गोष्टींमध्ये मुली नाही सहभागी होऊ शकत. पण एक स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा ज्या वेदना होतात त्याबद्दल कोणीच नाही बोलत की मुलगी म्हणजे मुली स्ट्रॉंग आहेत. आणि हे चित्र बदलता येईल का? दुसरा सायलीचाच पुन्हा प्रश्न आहे, मुलींची लग्न लवकर केली जातात, चाइल्ड मॅरेजेस पण आहेत, हे थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि माणसांचे दृष्टिकोन कसे बदलू शकतो आपण? इनफॅक्ट तो दृष्टिकोन कोण तयार करतं हेही महत्वाचं आहे. सो हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं इनफॅक्ट तुम्ही तुमच्या याच्यामध्ये दिलेली आहेत. याच्यापेक्षा एक वेगळा प्रश्न असा आहे की सिलेबसमध्ये सेक्स एज्युकेशन इन्क्लूड करायला हवं. म्हणजे स्कूलमध्ये टीचर्स हा चॅप्टर स्किप करतात और जास्त शिकवलं जात नाही किंवा समजवलं जात नाही. त्याबद्दल काय म्हणता येईल किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल? म्हणजे असे एक 3 प्रश्न आहेत शेवटचे. सो क्विकली जर तुम्ही याच्यावरती थोडासा प्रकाश टाकू शकलात तर खूप चांगलं होईल. येस 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 सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी याच्यामध्ये सहमत आहे की आता जे सध्या लॉकडाऊनचा पिरियड होता, 8 महिने आपण घरामध्ये लॉक होऊन पडलेलो आहोत समजा, या सगळ्या सिनेरिओमध्ये सगळ्यात जास्त परिणाम कोणावर झालाय तर तो मुलींवर झालेला हे लक्षात येतं. चाइल्ड मॅरेजेसची संख्या खूप वाढलेली आहे इथे, कारण घरात बसलेल्या मुली ही आणखी एक जबाबदारी येऊन पडलेली आहे. आणि मग त्यांच्या संरक्षणाचं काय करायचं? लग्न कमीत कमी लोकांमध्ये होतात, कमीत कमी खर्चांमध्ये होतात, त्याच्यामुळे येत असेल तर उजवून टाकूयात या भावनेने आपल्याकडे सगळ्यात जास्त बालविवाह लागले. बालविवाह लागले याचा अर्थ फक्त मुलींचेच विवाह लागले असं पण नाहीये, म्हणजे त्यांच्या बरोबरीने मुलग्यांचे सुद्धा विवाह लागले आणि मुलींचं प्रमाण हे वयाचं कमी होतं असं साधारणपणे दिसून आलं. म्हणजे आत्ताच तुम्ही लेटेस्ट जर पाहिलेत आपले सगळे सर्वे तर आपल्याला हे सांगतं. अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे तर डेफिनेटली वाढलेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 जर राज्य उत्तर प्रदेश असेल तर नंबर 2चं राज्य महाराष्ट्र आहे. आणि अत्यंत वाईट पद्धतीने सांगता येतं की सगळ्यात असुरक्षित मुली या घरामध्ये आहेत.
हं. त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला काय करता येऊ शकतं, तर मुलींना सक्षमीकरणासाठी आपल्याला पुढे न्यायचं आहे, तर कायम आपल्याला हे सांगितलं जातं, की मुलींना कराटे शिकवा, मुलींना काय ते मिरची पावडर वापरायची सांगा वगैरे हे सगळं. मला त्या पलीकडे जाऊन मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, खरं तर मानसिकता बदलणं हा एक उपाय त्याच्यावरचा ठोस असू शकतो, जो खूप काळाचा आहे. कारण ही शतकांची लढाई आहे, ती आपल्याला 1-2 वर्षामध्ये लढून जिंकता येणारी नाहीये. पण हे सगळं कमी करता येण्यासाठी प्राथमिक स्तरावर फक्त मुलींवरच काम केलं पाहिजे असं नाही. त्या व्हिक्टिम आहेत. ज्यांच्यामुळे हे सगळं घडतंय, त्या मुलांबरोबर सुद्धा काम करण्याची आत्ता प्राधान्यानं गरज आहे. सो ते सगळ्यात प्राथमिक स्तरावर आपल्याला ते करणं गरजेचं आहे. लक्षात घेऊयात. येणारा वाढणारं प्रत्येक बाळ जे आहे, त्या प्रत्येक मुलाबरोबर बोललं पाहिजे. आता ते कसं बोलता येईल? पुढचा जो शेवटचा प्रश्न आहे त्याच्यावर आहे, की सिलेबसमध्ये सेक्स एज्युकेशन हवं आणि ते स्किप केलं जातं. ही वर्षानुवर्षाची ओरड आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्या इकडे वयामध्ये येण्याचा जो काळ आहे तो वयवर्ष 9 पासून सुरू होतोय. 9, 10, 11 या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत, शारीरिक असतील, मानसिक असतील, भावनिक असतील, ह्या सगळ्या जे प्युबर्टी एज असं म्हटलं जातं, त्याविषयी कुठंच काही माहिती दिली जात नाही आपल्याला. खरं तर विज्ञानाच्या 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल ना, तर डिटेल चॅप्टर आहे ते सगळं, डिटेल आहे ते अगदी. पण ते चॅप्टर कधीही शाळेतले शिक्षक पूर्ण शिकवत नाहीत, ते स्किप करतात. जी गरजेची गोष्ट आहे सांगण्याची त्यावेळेला आपल्याला ते सेल्फ स्टडीला टॉपिक दिला जातो. आणि अनेक ठिकाणी आता आमचे जे वयात येतानाचे कार्यक्रम मुला-मुलींसाठी महाराष्ट्रभर होतात ना, ते फक्त ह्या चॅप्टरसाठी असतात, की हा चॅप्टर आम्हाला शिकवायचा आहे, तर सोनाराने येऊन कान टोचलेले बरे. म्हणून मग आम्हाला वयात येतानाचे कार्यक्रम मुला-मुलींसाठी घ्यायला सांगितले जातात. त्यातही गंमत अशी आहे, की मुलींसाठी ते कार्यक्रम जास्त होतात. मुलांसाठी नाही. मुलं कसं काय आपोआप शिकू शकतात मला हेच नाही कळत आहे काही, की मुलांना काय ठीक आहे त्यांना कळतं. कळतं म्हणजे काय? तर ते असंच मोबाईलमधून कुठून तरी पाहून किंवा मग काहीतरी पॉर्न पाहून वगैरे असं शिकतात असं अपेक्षित आहे का आपल्याला? तर जे वैज्ञानिक आहे, जे शास्त्रीय आहे, ते व्यवस्थित त्यांना त्या वेळेला शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. सो इथं सुद्धा मुलांना स्किप न करता मुलांना दरवेळेला स्किप केलं जातं हीच हीच माझी खदखद आहे खरं सांगायचं तर. त्यांच्याशी बोलताना सुद्धा मुलांना टाळलं जातं. लैंगिक शिक्षण द्यायची वेळ येते तेव्हा सुद्धा मुलांना टाळलं जातं. त्यांच्याशी काही सांगायला जावं, विचारायला जावं, सर्वे करताना सुद्धा टाळलं जातं. तर तसं नको करूयात आपण. त्यांच्याशी बोलणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे आत्ताची. हां. सो सिलेबसमध्ये सेक्स एज्युकेशन असणं ही आत्ता गरजेचीच गोष्ट आहे. आणि शैक्षणिक जे नवीन धोरण येते त्याच्यामध्ये खरं तर आयोगाने शिफारसी केलेल्या होत्या की 8वी पासून ते असणं अपेक्षित आहे म्हणून. आणि ते प्रत्यक्षामध्ये तसं आहे का नाही हे पुढचा काळ ठरवेल खरं तर, कारण त्याच्यात साशंकता आहे. कारण आपल्याकडे लैंगिक शिक्षण देणं म्हणजे काय, मुलांना सेक्स करण्याचं शिक्षण दिलं जातं का काय, अशा पद्धतीची मानसिकता आहे जी भयंकर आहे. त्यामुळे मुलांना याच्यापासून सुद्धा डावललं जाण्याची शक्यता आहे पुढच्या काळामध्ये. सो असं होऊ नये यासाठी आपल्याला सगळ्यांनाच मिळून काम करण्याची गरज आहे. म्हणजे आता आमच्यासारख्या ज्या चळवळी आहेत, ज्या संघटना आहेत, त्या जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. मुलांकडे हा विषय घेऊन जाणं, शाळांमधून तो शिकवलं जाणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी आवश्यक असलेलं बॉडी लँग्वेज असेल, कॉन्फिडन्स असेल, हा सगळीकडे असतोच असं नाहीये. त्यामुळे त्यासाठी जितकी शक्यतो बाहेरनं मदत घेता येईल ती घ्यावी आणि शिक्षकांनी सुद्धा सक्षमपणे मुलांबरोबर त्याच्यावर संवाद साधावा. आता याच्यामध्ये गंमत अशी, शिक्षकांची सुद्धा मानसिकता बदलणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षक सुद्धा जर त्याच मानसिकतेमध्ये राहून तो धडा शिकवणार असतील तर काहीच उपयोग होणार नाही अजिबातच. त्यामुळे आपल्याला इथून सुरुवात करणं गरजेचं आहे. सिलेबसमध्ये असण्यापेक्षा सुद्धा घराघरातनं सुद्धा, माझ्या घरामध्ये ज्या वेळेला लहान मुलगं कोणी असतं आणि त्यावेळेला ज्याला तो प्रश्न पडतो त्याने तो मोकळेपणाने विचारावा. शाळेमधून त्याला शिक्षण मिळेल न मिळेल, पण माझ्या घरातलं बाळ ज्यावेळेला मला विचारतोय की हे काय आहे ताई, आई हे काय आहे, याला काय म्हणायचं, त्यावेळेला मी ते निर्भयपणे, निसंकोचपणे, मोकळेपणाने त्याच्याशी बोलू शकेन, त्या विषयावर संवाद करू शकेन. त्यावेळेला ते लैंगिक शिक्षण सुरू झालंय मुलाचं असं मी समजते. आणि त्याची जबाबदारी फक्त शाळेचीच आहे असं नाही म्हणता येणार ना. मग ते आपल्यापासून पण सुरू होते. त्यामुळे कुठलेही विषय न टाळता, इव्हन बघा जाहिराती लागल्या तरी सुद्धा मग आपण ते स्किप करून पुढे जाणार असू. मुलांसमोर, मुलं तर सिनेमातलं आता इतकं झळझळीत ओपनली सगळं दाखवलं जातंय. मग त्यावेळेला आपणच एम्बॅरस होऊन आपणच आपली नजर झुकवतो. मुलं पाहतात की. त्यावेळेला त्या संधीचं सोनं कसं करता येईल, त्यावेळेला संवादाचा पूल कसा बांधता येईल, आपलं कसं कौशल्य वापरता येईल, याचा विचार करून त्यावेळेला मुलांशी संवाद करणं ही गरजेची गोष्ट असेल. आणि पुढे ही मानसिकता बदलण्यासाठी याचा नक्कीच उपयोग आपल्याला भविष्यात होऊ शकेल. येस, अजून एक प्रश्न आलेला आहे डॉक्टर रेवती मॅमचा. लग्न हा एक संस्कार आहे, पण बंधन नको म्हणून अलीकडे लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झालीये. ती कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? येस, आता थोडासा
म्हणजे आजच्या विषयाच्या बाहेरचा आहे, पण माझं एरवीचं जे काम आहे त्याच्या संदर्भाने हा प्रश्न आहे. हां, हरकत नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप ही आत्ताची गोष्ट नाहीये हां, असं आहे. लग्न संस्था ही सामाजिक संस्था आहे, जी नंतरच्या काळामध्ये उदयाला आलेली आहे. मग त्याच्याही आधीपासून इथं माणसं एकत्र राहत होती. स्त्री आणि पुरुष एकमेकांबरोबर लैंगिक संबंध ठेवत होते, ज्याच्यातून त्यांना मुलं-बाळं सुद्धा होत होते. याचा अर्थ ते लिव्ह इन मध्येच राहत होते. त्याला शब्द लिव्ह इन हा त्यावेळेला नसेल, हा आत्ताचा आपण दिलेला असेल, पण ते एकत्र राहणं जे आहे त्यालाच आपण लिव्ह इन म्हणतोय. आणि कुठल्याही लग्नबंधनाशिवाय किंवा लग्न या नात्याच्या ठपक्याशिवाय, नावाशिवाय ते एकत्र राहणं, त्याला लिव्ह इन असं म्हटलं. तर लग्न संस्था ही नंतरच्या काळामध्ये उदयाला आलेली आहे. त्याच्यामुळे लिव्ह इनची परंपरा सुरुवातीपासूनची आहे. संस्था नंतर आहे विवाह संस्था. त्या विवाह संस्था अंतर्गत मग ह्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्या गोष्टीची बंधनं, पितृसत्ताक व्यवस्था ज्या ज्या वेळेला इथं पक्की करण्यासाठी म्हणून ज्या ज्या व्यवस्था सुरू करण्यात आली, त्यातली सगळ्यात महत्वाची संस्था ही लग्न संस्था आहे. त्यामुळे मग तिला थोडेसे हादरे बसू शकतात ज्यावेळेला आत्ताची मुलं मुली असं परत म्हणतात की ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर मग आम्ही लिव्ह इन मध्ये राहणं प्रिफर करतो. तर अर्थात त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या जबाबदाऱ्यांची गरज नाहीये का त्यांना, कुठल्याही प्रकारच्या विचाराची गरज नाहीये का, कुठल्याही प्रकारच्या विवेकाची गरज नाहीये का, तर आहेच. ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे त्यांना. त्यांना फक्त व्यवस्थेने लादून दिलेलं लग्न नावाचं शिक्कामोर्तब नकोय. ओके, दोन माणसांना जर सहमतीनं, संयमानं आणि एकमेकांचा पूर्ण विचार करून साहचर्याने जगायचं असेल तर ते कुठल्याही लिंगाची दोन माणसे एकत्र जगू शकतात. त्याच्यामुळे त्याला काही अडचण नाहीये खरं तर. आणि मला तरी त्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. फक्त मी जोडीदाराची विवेकी निवड या नावाचं कामच करते खरं तर. त्याच्यामुळे जोडीदार हा विवेकानं निवडलेला असावा. मग तो लिव्ह इन साठी असेल, प्रेमासाठी असेल, लग्नासाठी असेल, कुठल्याही लिंगाचा असेल, काहीही हरकत नाही. दोन माणसांनी सुरक्षितपणे एकमेकांबरोबर राहता यायला हवं, एवढंच अपेक्षित आहे. येस. ओके. किमयाचा प्रश्न आहे, मुलांवर सुद्धा काही अत्याचार होतात का, किंवा तुमच्या बघण्यात मुलांविषयी काही मोठ्या केसेस आलेल्या आहेत का? हा एक प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे. कारण आपण बऱ्याचदा मुलींच्या बाबतीमध्ये खूप चर्चा होत राहते, पण मुलांच्या बाबतीमध्ये एवढी चर्चा होत नाही. हो हो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पण आहे की अत्याचारांच्या बाबतीमध्ये अत्याचार मुलींवर जसे होतात तसेच अत्याचार मुलांवर सुद्धा होतात. आणि बाललैंगिक शोषण जे म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये मुलांचं सुद्धा प्रमाण असतंच असतं. पण अगेन वाईट गोष्ट काय, मी मगापासून माझी खतखत तीच सांगतेय ना की मुलांविषयी बोललंही जात नाही, की त्याच्यामुळे त्यांच्या अत्याचाराला तेवढी वाचाही फुटत नाही, ते तितकं मोकळेपणाने बाहेरही येत नाही. पण मुलांवर सुद्धा सेक्शुअल हॅरॅसमेंट होते, त्यांना सुद्धा तशा पद्धतीच्या अत्याचारांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा त्यांच्यापेक्षा वयानं मोठी असलेली मुलगे, शाळेतले म्हणा, कॉलेजमधले म्हणा, आजूबाजूचे दादा म्हणणारे वगैरे त्या कॅटेगरीतली जी माणसं असतात त्यांच्या आजूबाजूला वावरणारी ती असतात, हे सगळे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असतात, त्यांना धमकावत असतात किंवा त्यांच्या सक्तीनं बळजबरीने काही गोष्टी करवून घेत असतात. आणि याला तोंड म्हणजे फोडण्याची काही हेच नसते, शक्यताच नसते, कारण त्यांना धमक्या दिलेल्या असतात. सो अशाही अनेक केसेस असतात की ज्याच्यामध्ये मुलांना पण हे बाहेर येत नाही एवढं हेही नक्की. मुलींचे अत्याचार बऱ्यापैकी ओपन होतात, पण मुलांवरच्या अत्याचारांचं प्रमाण सुद्धा तितकंच आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा सारखंच तंत्र आहे आपलं, की कुठल्याही माणसाला इथे कुठल्याही अत्याचाराशिवाय सन्मानानं जगता यायला हवं. आणि तशी माणसं त्याच्या आजूबाजूला सुरक्षित वातावरण देणारी असणं गरजेचं आहे. मग तो मुलगा असू देत नाही तर मुलगी असू. येस, अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच आरती मॅम. खूप वेगळा आणि खूप विचार करायला लावणारा हा आजचा सेशन झालेला आहे. नक्कीच आतापर्यंत आपल्याला जे 50च्या वर लोक जॉईन झाले ते सगळेजण, मुली मुलं, हे सगळेजण ह्या गोष्टीवरती खूप विचार करतील आणि बदल स्वतःपासून सुरू करतील. इनफॅक्ट प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण मी कसा टाकू हाही भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. थोडासा हा प्रश्न असा विचारला तर चालेल की नाही चालेल, पण खूप चांगल्या पद्धतीने संयंतपणे तुम्ही इतक्या प्रश्नांवरती आणि इतक्या गोष्टींवरती आज बोललेला आहात. आणि ह्या 9 दिवसामध्ये देवीची पूजा होते, त्याच्यानंतर देवीच्या नावाखाली अष्टमी जवळ आलेली आहे, अष्टमीला कुमारिकांची पूजा केली जाते. पण हे जे वास्तव समाजामधलं आहे किंवा हा जो भाग आहे त्याच्या बाबतीत आपण
जे काही बोललात ते फारच विचार करायला लावणार आहे. आणि हे गेले 6 दिवस म्हणजे 5 दिवस झाला मी वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या लेडीज इथे येऊन बोलत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी या मुलींपर्यंत पोहोचवत आहेत. आणि खरंच आजचं सेशन हा आवडला असं म्हणणार नाही, कारण सोनालीनी जसं म्हटलेलं आहे की थँक्यू सो मच मॅम, विचारांमध्ये परिवर्तन करणारं आजचं सेशन होतं. सायली म्हणते की वंडरफुल सेशन आहे, संकेतही म्हणतोय खरंच खूप काही विचार करायला लावणारं सेशन झालंय आजचं, आणि तुम्ही खूप मोठं आणि ग्रेट काम करता आहात. अरण्यानंद परिवारातर्फे सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, आणि भविष्यामध्ये आपण अशा प्रकारचे अनेक सेशन घेऊन नक्कीच विचारांमध्ये परिवर्तन किंवा ह्या बदलाला थोडंसं यांना प्रेरणा देण्याचं, प्रेरणा म्हणण्यापेक्षा बदल करायला लावण्याचं, कारण तुम्ही जे जे प्रश्न उपस्थित केलेत, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही सांगत गेलात, ते खरंच कुठेतरी प्रत्येकाने रिलेट केलेलं आहे, आणि इथे आपलं चुकतंय हा विचार पण त्यांच्या मनामध्ये नक्कीच आलेला असणार आहे. येस, किम्याची ही कमेंट तीच आहे, अप्रिसिएशन आहे, थँक्यू सो मच. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्ही सगळेच प्रॅक्टिकली आयुष्यात आणू, हेच हवंय किम्या. याच्यासाठीच हे 9 दिवस चाललेलं ज्ञानाचं सत्र आहे, विचार परिवर्तन करायला लावणार हे आपण जो प्रोग्राम घेतलेला आहे तो आहे. सिद्धी म्हणते मॅम, हेच तुम्ही विचार जे सगळ्यांपर्यंत पोहोचले तर मुलं आणि मुली या दोघांवरची पण अत्याचार थांबतील. डेफिनेटली सिद्धी, नुसते विचार पोहोचणं गरजेचं नाहीये, ते अंमलात आणणं पण गरजेचं आहे. म्हणजे विचार नुसते बोलून स्टेजवरून सांगून उपयोग नाहीये, तर ते तुमच्यामध्ये विचार परिवर्तन करून तुम्ही दुसऱ्यांपर्यंत ते विचार पोहोचवणं, हा खूप मोठा, हे हे कामच खूप मोठं आहे. आणि आरती मॅम आणि त्यांचे सगळे सहकारी हे जे मोठं काम करतायत, त्याच्यामध्ये आम्ही पण नक्कीच सहभागी होऊ. वारंवार अशा प्रकारची आरती मॅम आपण चर्चा घडवून आणूयात, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती या चर्चा घडवून आणूयात, की ज्याच्यामुळं या मुलांना विचारच नुसतं करणं नाही, तर पुन्हा ते बोलतील, ते सांगतील, ते तुमच्याशी शेअर करतील, आणि त्याच्यामधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं पण मिळत जातील. कारण आजच्या सेशनला मला अजून आवर्जून असं वाटतं की बऱ्याच गोष्टी, ही सगळे म्हणजे सेशन संपलं असं वाटतच नाही, अजून खूप प्रश्नांना उत्तरं मिळायची राहिलेली आहेत, आणि या प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न राहिलेले शिल्लक. आपण पुन्हा भेटणार आहोत. येस नेहा, खरंच समाजाचं वास्तव आणि भान जपणार आहे. ग्रेटफुल टू यू हॅव्हिंग फॉर बिंग विथ अस. थँक्यू मॅम, हे नेहाची अप्रिसिएशन आहे. श्रीनिवास नांदेड वरून सांगतो आहे की हातरस नंतर सर्वत्र सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आरतीला म्हणालो होतो की अशा घटनांवर पायाभूत उपाय म्हणजे आपल्या जोडीदाराची विवेकी निवड उपक्रम आहे. आजची मांडणी ऐकून ते कन्फर्म झालं. अशा घटनांवर हा विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हाच उपाय. अगदी खरं श्रीनिवास, आय डू एग्री विथ यू. कारण नुसतं कॅन्डल मार्च काढणं, नुसतं स्टेटसला ब्लॅक करणं किंवा स्टेटसला आम्ही निषेध करतो असं म्हणून या गोष्टींवरती उपाय निघणार नाही, सोल्युशन नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपलं वर्तणूक ती बदलणं वर्तणुकीपेक्षा जेव्हा विचार बदलाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं वागणंही बदलणार आहे. आणि आरतीने जे सगळ्यांना खूप अस्वस्थ करणारं उदाहरण सांगितलं आणि त्याच्या अनुषंगाने जी मांडणी केली ती खरंच खूप अस्वस्थ करणारी तर आहेच, पण नक्कीच थोडाफार बदल तरी या सेशनमुळे सगळ्यांमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. प्रतीक्षा म्हणते कम्प्युटर सायन्सची स्टुडंट, खूप छान सेशन होता, आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. डेफिनेटली प्रतीक्षा, याच्यामधून शिकण्यापेक्षा कृतीमध्ये येणं खूप अपेक्षित आहे, आणि मला वाटतं आरती सुद्धा याच्याशी सहमत असेल की कृती अपेक्षित आहे. आणि वारंवार आपण अशा विषयांवरती अगदी चांगल्या चर्चा घडवून आणूयात. आरती, आम्ही भविष्यातही तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो आहे की वायसी मध्ये सुद्धा, आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे सेशन घेऊन हा उपक्रम आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूयात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पद्धतीचे, महेंद्र जसे म्हणतात की अशा प्रकारचे, येस आरती, आपण नक्कीच असे सेशन्स घेत राहूयात, मला फार आवडेल. आणि राऊत सनी म्हणतो की थँक्यू सो मच मॅम फॉर युअर ग्रेट गायडन्स रिलेटेड टू मेन टॉपिक इन आवर सोसायटी. येस मीनल, तीही म्हणतीये की सत्य आणि अतिशय महत्वाच्या विषयावर
खूप छान पद्धतीने मार्गदर्शन मिळालंय. थँक्यू सो मच मॅम. अगदी खरं आहे, कारण योग्य पद्धतीने, कारण सो कॉल्ड फेमिनिस्ट बऱ्याच वेळेस असे बोल्डली नुसतं बोलून जातात, हे असं असं केलं पाहिजे, तसं तसं केलं पाहिजे, आणि ते कुठेतरी म्हणजे भावनिक आवाहनं असतात आणि त्याच्यामधून फेमिनिझम म्हणजे लाटणं म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीनं समजलं जातं, पण ते तसं नाहीये. जेंडर इश्यूज वरती काम करणं, समानतेची मागणी म्हणजे नेमकी कशी आहे, तर त्याच्यामध्ये मंगळसूत्र न घालणं किंवा मी जातो मी जाते हा भाषेमधला भेद एवढ्या पुरता हे मर्यादित नाहीये. तर विवेकी काम करायचं आहे. आणि खूप छान आरती मॅम, अधिक काम करून खरोखर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बोलत राहूया आणि वारंवार आपण अशा पद्धतीचे सेशन्स देऊया, ज्याच्यामधून आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला विचारांचं परिवर्तन करता येईल. रूट पर्यंत या मुलांना विचार करायला लावता येऊ शकतो, आणि यांनी विचार केला की तो नक्कीच कृतीमध्ये परावर्तित होईल. अरण्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने खूप सारे म्हणजे मनापासून धन्यवाद नाही म्हणणार, कारण आम्हाला तुझ्यासोबत पुन्हा पुढे भविष्यामध्ये काम करायचंय तुमच्या सोबत. मनोज Yes. पाटील सरांनीही थँक्यू म्हटलेलं आहे. नो कमेंट्स, ग्रेट सेशन. इट वॉज वास्ट सब्जेक्ट, खूप मोठा सब्जेक्ट घेतला होता आपण, पण थोड्या वेळामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. मनापासून अरण्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने मी आरती मॅमची आभारी आहे, ऋणी आहे. इनफॅक्ट ऋणामध्ये राहू इच्छितो, आणि आपण भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे अनेक उपक्रम घेऊयात. तुमचं नाव प्रतिष्ठानला सजेस्ट केल्याबद्दल योगेश जगताप यांचेही मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच आरती मॅम. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. Yes. Yes. नक्की Thank you. नक्की. थँक्यू मॅम. थँक्यू. येस.